नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, होळीची रात्र पूजा आणि ज्योतिषशास्त्राचे उपाय करण्यासाठी फारच शुभ मानली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे या रात्री साधना केल्याने लवकरच त्याचे शुभ फळ मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या रात्री करण्यात आलेल्या उपायांचे शुभ फळ लवकर प्राप्त होतात. या रात्री करण्यात आलेल्या उपायांमुळे वाईट शक्ती आणि काळापासून मुक्ती मिळते. मित्रांनो, तुम्ही अनेकदा बघितले असेल, होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी किंवा होळी पेटवल्यानंतर होळीची राख काही लोक आपल्या घरी घेऊन जातात. पण या राखेचे महत्त्व काय आहे आणि त्याला घरी का आणतात याबद्दल अनेक लोकांना प्रश्न पडतो आणि त्याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया होळीच्या राखीचे चमत्कारिक उपाय. मित्रांनो, होळीच्या दिवशी होळी पेटवून तिची पूजा केली जाते. होळीमध्ये विविध वस्तू अर्पण केल्या जातात. होलिका दहन झाल्यानंतर अनेक जण ती राख आपल्या घरी घेऊन जातात आणि त्याचा उपयोग करतात. अशी मान्यता आहे की होळीची राख खूप शुभ असते आणि यावर देवांची कृपा असते. मित्रांनो, होळीच्या राखेला कपाळावर लावल्याने भाग्योदय होतो आणि बुद्धी कुशाग्र होते. या राखेत शरीरात स्थित दूषित द्रव्य शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे ही राख आपल्या शरीराला लावल्याने कुठल्याच प्रकारचे त्वचेसंबंधीचे रोग होत नाहीत. मित्रांनो, होलिका दहनानंतर किंवा होळी पेटवल्यानंतर होळीची राख घरात आणून ती चारही बाजूंना आणि दरवाजावर टाकावी. यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. तसेच यामुळे घरात सुखसमृद्धी येते. मित्रांनो, होळीच्या राखेत थोडी राई आणि मीठ टाका. एका भांड्यात ती राख ठेवून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. यामुळे वाईट नजरेपासून घराचा बचाव होतो आणि पैशाची चणचणही दूर होते. मित्रांनो, होळीची राख शंकराच्या पिंडीवर लावली तर जन्मपत्रिकेतील दोष दूर होतात. राख पाण्यात मिसळून पिंडीवर तुम्ही त्या पाण्याचा अभिषेक करू शकता. मित्रांनो, होळीच्या दिवशी केलेले उपाय हे सगळे श्रद्धेने करा. असे केल्याने घरात सुखसमृद्धीचे आगमन होते. होळीची राख कपाळावर लावल्याने नजरदोष आणि प्रेतबाधा यांपासून देखील मुक्ती मिळते. आरोग्यात सुधारणा होण्यासाठी होळिका दहनानंतरची राख आजारी व्यक्तीच्या उशीखाली ठेवावी. हा उपाय केल्याने जुन्यातला जुना आजार बरा होण्यास मदत मिळते. मित्रांनो, घरामध्ये जर पैसा टिकत नसेल किंवा पैशांची बचत होत नसेल तर होळिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख एखाद्या लाल रुमालात बांधून घ्या आणि त्याला आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. यामुळे पैशाची आवक वाढेल आणि पैसा घरामध्ये टिकून राहील. मित्रांनो, होळी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती राख पुरुषांनी तिलक म्हणून लावावी. तसेच स्त्रियांनी ही राख आपल्या मानेवर लावावी. हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या वाईट दृष्टीपासून बचाव होतो. मित्रांनो, नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे. जर तुमची नोकरी असेल किंवा तुमचा कोणताही व्यवसाय असेल, त्यात सतत समस्या येत असतील, त्यामध्ये यश मिळत नसेल किंवा कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर यासाठी होळी दहनाच्या वेळी होळीची उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख लावा. तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या दूर होऊ देत व तुम्हाला फायदा होऊ दे अशी प्रार्थना करा. मित्रांनो, होळीच्या राखेचा हा उपाय केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच, पण त्याचबरोबर अनपेक्षित लाभ मिळायला देखील सुरुवात होईल. मित्रांनो, एखाद्याने तुमच्यावर काही तांत्रिक क्रिया केली असे वाटत असेल तर होळी दहनाच्या वेळी होळीतील जळत्या अग्नीमध्ये 2 लवंगा, 1 बताशा, 1 पान आणि थोडीशी खडीसाखर घाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख चांदीच्या तावीजमध्ये भरा व ते तावीज गळ्यात घाला. असे मानले जाते की यामुळे तुमच्यावर जी काही तांत्रिक क्रिया केली असेल ती नष्ट होईल. तसेच लोक कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती किंवा तांत्रिक क्रियांना घाबरणार नाहीत. धनवृद्धीसाठी आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी, तसेच नजरदोष किंवा कळणीबाधा यापासून मुक्ती मिळावी
यासाठी देखील अनेक उपाय सांगितले गेले आहेत. कारण होळीची रात्र ही सिद्ध रात्र मानली जाते. त्यामुळे महाशिवरात्री, नवरात्री याप्रमाणेच होळीला तितकेच महत्त्व आहे. या दिवशी केलेले उपाय 100% परिणामकारक असतात. त्यांचा शुभ प्रभाव आपल्याला काही दिवसांमध्येच दिसून येतो. जर आपण भरपूर कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, पण अशावेळी आपल्याला अपेक्षित असे यश मिळत नसेल, तर तुम्ही नक्कीच हे उपाय केले पाहिजेत. कारण या उपायाने आपल्या कष्टासोबतच आपल्याला नशिबाची देखील सहज साथ मिळू लागते आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश प्राप्त होते. तसे पाहिले तर हे उपाय अगदी साधे आणि सोपे आहेत. पण हे उपाय जरी छोटे किंवा सोपे असले तरीही ते तितकेच प्रभावी आहेत. असाच आणखी एक आज आपण उपाय बघणार आहोत, जो तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, अनावश्यक खर्च होऊन घरातून पैसा सतत बाहेर जात असेल, तसेच घरात सतत भांडणे, वादविवाद, क्लेश होत असतील, घरात आजारपण चालू असेल, तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये अनावश्यक खर्च होणार नाही. यासाठी होळीच्या दिवशी मुख्य दरवाजा आहे, त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून उभे राहायचे आहे आणि हातात थोडासा गुलाल घ्यायचा आहे. कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये गुलाल तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल. तर हा गुलाल आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या घरावर, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उधळायचा आहे. ज्या प्रकारे आपण यात्रेमध्ये गुलाल उधळतो किंवा खंडोबाच्या नावाने चांगलं भलं असे म्हणताना आपण जसा भंडारा उधळतो, त्या प्रकारे हा गुलाल आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर उधळायचा आहे. तसेच आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे आहे आणि 3 वेळा अशा प्रकारे आपल्याला हा गुलाल उधळायचा आहे. गुलाल उधळल्यानंतर लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. हे माता लक्ष्मी, माझ्या घरामध्ये तुझा स्थायी निवास असू दे. माझ्या घरात येणारा पैसा टिकून राहू दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. अशा प्रकारे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. या उपायामुळे तुमच्या जीवनात जे काही अनावश्यक खर्च होत आहेत, विनाकारण घरातील पैसा व्यर्थ होत आहे, तसेच घरातील आजारपण, क्लेश, दुःख, वादविवाद सगळं काही मिटून जाईल. म्हणून हा उपाय होळीच्या दिवशी अवश्य करा. मित्रांनो, आपल्याकडे जी काही प्रथा आहे, जसे की मोसमी फळे किंवा खजूर किंवा मक्याची किंवा ज्वारीची कणसे आपण होळीला अर्पण करावे. या होळीच्या दिवशी आपण गोरगरिबांना दानधर्म अवश्य करावा. होळीच्या काही दिवसांपूर्वीच गोवऱ्या म्हणजेच शेण्या होळीला अर्पण कराव्यात. गोवऱ्या या होळीला अर्पण केल्याने सर्व प्रकारचे ग्रहदोष शांत होऊन आपल्याला शुभ फळे देतात. मित्रांनो, आपल्याला होळीच्या दिवशी काहीही करणे जमले नाही तर आपण थोडीशी लाकडे, थोड्याशा गोवऱ्या होळीत नक्की टाका. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या जीवनातील रोग, आजार दूर होतीलच, परंतु त्यासोबत आपल्या घरात जी गरिबी, दारिद्र्य आहे ते देखील निघून जाईल आणि लक्ष्मीचा अखंड वास राहील. मित्रांनो, या उपायासाठी काही साहित्य लागेल. त्यातलीच एक वस्तू म्हणजे पिवळी मोहरी. ही आपण थोडीशी घ्यायची आहे व त्या मोहरीला आपण तिळाच्या तेलात किंवा मोहरीच्या तेलात टाकून व्यवस्थित मिश्रण करायचे आहे. ते मिश्रण आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराला लावून मसाज करायचा आहे. या तेल व मोहरी मिश्रणाने आपले अंग घासायचे आहे. लहान मुले सोडून बाकी सर्व घरातील मोठी सदस्यांनी हा उपाय करावा. हे मिश्रण आपण लावताना जी काही मोहरी खाली पडणार आहे, ती मोहरी आपण गोळा करून एका लाल कपड्यात ती बांधून तो लाल कपडा पेटत्या होळीत टाकायचा आहे. मित्रांनो, तुमच्या घरात ज्या काही बाधा आहेत, जे काही दोष आहेत, त्या सर्व गोष्टी संपुष्टात आणण्याचा दिवस म्हणजे होळी. जर आपल्या घरावर कोणी काही केलं असेल, घरात अस्वस्थ वाटत असेल, घरात जास्त प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी फील होत असेल, तर अशावेळी पिवळी मोहरी आपण आपल्या उजव्या हातात धरून संपूर्ण घरावरती फिरवून एक प्रकारची दृष्ट काढून ती मोहरी पेटत्या होळीत टाकून यायची आहे. सर्व नकारात्मक शक्ती, बाधा घरावरून दूर होतील.
मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.